नमस्कार, मी संदीप देसाई. स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात डझनभरापेक्षा जास्त IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी तर ATSचे पोलीस महानिरीक्षक सुहास वारकेंची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. युती झाल्यानंतर नाराज असलेल्या घटक पक्षांची आज बैठक होणार आहे. महादेव जानकर, विनायक मेटे, रामदास आठवले आणि सदाभाऊ खोत यांची बैठक होणार आहे. पण कालच्या चहापानाच्या कार्यक्रमात महादेव जानकर उपस्थित होते. माढा किंवा बारामती यातील कोणती जागा मला द्यायची हा निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि तो मला मान्य असेल असं जानकर म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात आयकर खात्याचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. नाशिक, धुळे, जळगाव या 3 जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन झालं. या सर्च ऑपरेशनमध्ये कोट्यावधींच्या संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत. हॉस्पिटल सोबतच डायग्नोस्टिक सेंटर्स आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुद्धा तपासणी करण्यात आली आहे. पुण्यात काल हत्येच्या 2 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. चंदननगर वर्ल्ड सेंटर जवळच्या मैदानात तरुणाची हत्या करण्यात आली. मैत्रिणीला छेडणाऱ्या टोळक्याला जाब विचारला म्हणून तरुणाची हत्या करण्यात आली. दुसऱ्या एका घटनेमध्ये सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली आहे. तिनं आत्महत्या केल्याची चिठ्ठी लिहून प्रियकर फरार झालाय. प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हातोड्यानं डोके फोडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना नागपूरच्या चंदननगरमध्ये घडलेली आहे. राहुल तुर्केल असं या मृत 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. रितेश सिकलवार यानं या तरुणाची हत्या केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलंय. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तत्काळ कारवाई करू असं इम्रान खान यांनी म्हटलंय. चंद्रपूरमध्ये चिमूर तालुक्यामध्ये गावकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयाची नासधूस केली आहे. सरपण गोळा करणाऱ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि त्यामुळे चिडलेल्या जवळपास 100 ते 150 गावकऱ्यांनी पळसगाव इथल्या वनविभागाच्या कार्यालयावर हल्ला केला. नाशिक जिल्ह्यात गोसराणे शिवारातील विश्वास मोरे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याचे 3 बछडे आढळलेत. याच भागामध्ये बिबट्या मादीचं दर्शन घडल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट आहे. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते. दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधीची न पोहोचलेली नुकसान भरपाई आणि दुष्काळ तसंच पाणी टंचाई या सगळ्यावरून विरोधक हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतली. यावेळी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक दिवस दुष्काळावर चर्चा होणार आहे. सरकारकडून राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे तर उर्वरित 40 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. युतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्यावरून पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चांगली जुंपल्याचं पाहायला मिळालं. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी आणि उद्धव ठाकरे जे पत्रकार परिषदेत बोललो तेच खरं समजा असं सांगून कदम पाटील वादावर पडदा टाकलाय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकलाय. मुंबई विरोधकांनी संयुक्त पत्रकार बैठक घेतली आणि या बैठकीनंतर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप शिवसेनेच्या नव्यानं झालेल्या युतीवर जोरदार टीकास्त्र टाकलं. ज्यांना अफजल खान म्हटलं त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठी मारली अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी घणाघात केलाय. निवडणुकी आधीच्या अधिवेशनाचा वापर युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी करणार असा आरोपही विरोधकांनी केला. शेतकरी कर्जमाफी, शासकीय नोकर भरती आदी मुद्द्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं यावेळी विरोधकांनी स्पष्ट केलं. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुलवामातील शहीद जवान हे राजकीय बळी ठरलेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पुलवामा हल्ला घडवला गेला असे गंभीर आरोप राज ठाकरेंनी मोदींवर केले. दरम्यान सरकारच्या सर्व निर्णयांबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल अशा शब्दात राज ठाकरेंनी पुलवामा हल्ल्यावरून अजित डोवालांना लक्ष्य केलं. पाकिस्तानचं पाणी रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेवरही राज ठाकरेंनी घणाघात केलाय. पाकिस्तानला जाणारं पाणी अडवायचं तर नदीत अमित शहा आडवे झोपणार का अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचे डावपेच काही असले तरी आपण निवडणुकीत सरकारचा खरा चेहरा देशासमोर आणणार. राफेल विमान खरेदी घोटाळा, नोटाबंदीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असल्याचं राज ठाकरेंनी कोल्हापूरमधल्या सभेत म्हटलंय.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीनं प्रतिपूर्ती करावी या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी आज राज्यभरातल्या शाळा बंद राहणार आहेत. यामध्ये राज्यातल्या 25,000 खासगी इंग्रजी शाळांचा समावेश आहे. पुणे मुंबई महामार्गावर खालापूरजवळ असलेल्या आलना कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही खाद्यतेलाची कंपनी असल्यानं आगीचा चांगलाच भडका उडाला. नाशिकमधील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे टोल नाक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या लेनमध्ये गाडी घातली या कारणावरून प्रवाशांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव आणि वडाळी भोई दरम्यान 2 आयशरची समोरासमोर टक्कर होऊन या भीषण अपघातात 5 जण ठार झाले तर 35 जण गंभीर जखमी झाले. जखमींना चांदवड पिंपळगाव बसवंतच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. सिकंदराबाद एक्सप्रेसच्या महिला कोचच्या पायऱ्यांवर एका अज्ञात व्यक्तीचं शीर पडलेलं आढळलं आहे. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाली आहे. काल सकाळी काझीपेठ इथं एका व्यक्तीनं रेल्वे रुळावर आत्महत्या केली. कोकणातील सर्वात मोठी आंगणेवाडीची जत्रा आजपासून सुरू होते आहे. या यात्रेच्या निमित्तानं भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली. या यात्रेसाठी लाखो चाकरमानी आंगणेवाडी यात्रेसाठी दाखल झाले. नाशिकमध्ये बच्चू कडू यांची कांदा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठीचा स्टेज हा सभा संपताच तुटला. त्यामुळे यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साताऱ्यात उभारणार असल्याची घोषणा उदयनराजेंनी केली आहे. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनचं उद्घाटन उदयनराजे आणि त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळेला उदयनराजे बोलत होते. खासदार उदयनराजेंचा वाढदिवस हा त्यांनी पुलवामा इथं झालेल्या जवानांना समर्पित करत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र सुनील पाटील या चित्रकारानं उदयनराजेंचं हुबेहूब चित्र साकारून उदयनराजेंना शुभेच्छा दिल्या. MSRDCनं पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत पर्यायी रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या 3 वर्षात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महामंडळानं ठेवलं आहे. नवीन आर्थिक वर्षापासून आयुर्विम्याच्या हप्त्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. 22 ते 50 वयोगटातील विमाधारकांना याचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. या वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूदरात घट झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. ईव्हीएम माहिती अधिकाराच्या कक्षेत येते आणि त्याबाबत कोणीही माहिती मागवू शकतो असं केंद्रीय माहिती आयोगानं स्पष्ट केलं आहे. 10 रुपये भरून अर्ज केल्यास कोणत्याही अर्जदाराला निवडणूक आयोगाकडून याबाबत माहितीची मागणी करता येईल. बनावट ओळखपत्राला आळा घालणं यासाठी एसटी महामंडळानं स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्याची घोषणा केली. आधार कार्ड क्रमांक जोडणी केलेल्या स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवत असल्यानं या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आता मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या मदनपुरा परिसरातील एका ब्रिटिशकालीन आणि एक स्वातंत्र्योत्तर काळात बांधलेल्या अशा 2 शाळांची 9 कोटी रुपये खर्चून दुरुस्ती करण्यात येणार आहे. एवढ्या पैशात शाळांचा पुनर्विकास करणं शक्य असताना दुरुस्ती का केली जाते असा प्रश्न विचारला जातोय. विविध मागण्यांसाठी 12वीच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार टाकला. या असहकार आंदोलनामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विडीचाळ पुनर्विकास प्रकल्प रखडल्यानं प्रकल्प खर्चात तब्बल 10% वाढ झाली आहे. प्रकल्पाचं भूमिपूजन होऊन 2 वर्ष होत असून त्यामुळे खर्चात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी बेकायदा होर्डिंग बॅनर फ्लेक्सना बंदी घातली असूनही होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढते. 18-19 या वर्षभरामध्ये तब्बल 11,202 होर्डिंगवर पालिकेनं कारवाई केली आहे. वातावरणात उष्मा वाढायला सुरुवात झाल्यामुळे मुंबईकरांनाही डोकेदुखी, ताप, सर्दी आणि अंगदुखीसारख्या आजारांचा त्रास सुरू झाला. विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये. दुसरी एसी लोकल चेन्नईच्या ICF कारखान्यातून निघाली असून तिच्या चाचण्या झाल्यानंतर ती मार्च अखेरीस किंवा एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेवर धावणार आहे. या गाडीची मोटर आणि इतर यंत्रणा गाडीच्या खाली तळाला बसवण्यात आल्यानं प्रवाशांना बसायला 10% जागा मिळणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे शहापूर तालुक्यातील धसई आणि खर्डी परिसरातील सुमारे 3,888 वृक्ष बाधित होणार आहेत. ही सगळी झाडं महाराष्ट्र वन विकास प्राधिकरणाकडून तोडली जाणार आहेत. मुंबईतल्या महत्वाकांक्षी कोस्टल रोडसाठी लांब टनेल बोरिंग मशीन्स आणल्या जाणार आहेत. कोस्टल रोडसाठी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. या भुयारीकरणासाठी हे मशीन भूगर्भात उतरावं लागणार आहे आणि त्यासाठी खड्डा खणण्याचं काम सुरू आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं गाय दूध खरेदी दरांमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला. 21 फेब्रुवारीपासून हा नवीन दर लागू केला जाणार आहे. 2 रुपये कपात होणार असल्यामुळे उत्पादकांना याचा फटका बसणार आहे. खापरी ते काँग्रेस नगर या मार्गावर 4 दिवस RDSOनं मेट्रोचं परीक्षण केल्यानंतर आता महामेट्रोला मेट्रो सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. मात्र लोकार्पणासाठी परवानगी लागणार आहे आणि त्यामुळे येत्या बुधवारपर्यंत नागपुरात ही परवानगी मिळू शकते. निवडणुकीच्या तोंडावर सरकारनं निर्माणाधीन घरांवर GST 12% 5% आणलाय तर सवलतीच्या घरांवरील GST देखील 8% 1% आणलाय.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील धामणंद इथल्या प्राचीन महालिंग देवस्थानच्या नवीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पार पडला। खेड तालुक्यातल्या धामणंद या गावातील सह्याद्रीच्या कुशीत दुर्गम ठिकाणी असलेल्या महालिंग देवस्थानला हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। विदर्भाची पंढरी असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींचा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जाणार आहे। या निमित्तानं आठवडाभर संस्थानमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। यामध्ये उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रींच्या पालखीचा रथ, मेना आणि गज अश्वासह नगर परिक्रमा होणार आहे। जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथल्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। चकमकीमध्ये पोलीस उपअधीक्षक अमन ठाकूर शहीद झालेत। एक मेजर आणि जवान गंभीर जखमी झाले। 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। जम्मू काश्मीरमधील नागरिकांना विशेष हक्क देणाऱ्या राज्यघटनेतील कलम 35 या कलमासंदर्भात याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता। या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यामध्ये धरपकड सुरू आहे। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नान केल्यानंतर त्यांनी गंगाजलाची पूजा केली। त्यानंतर मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांची चरणवंदना केली। यावेळी योगी आदित्यनाथ देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। बांगलादेशमध्ये विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली आहे। ढाकामधून मुंबईला जाणारे विमान एका बंदूकधारी व्यक्तीनं हायजॅक करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर चितेगावमधील शाह अमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। वाहनाच्या धडकेत एका वाहतूक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे। मॅरेथॉन स्पर्धेच्या बंदोबस्तादरम्यान आयशर टेम्पोनं धडक दिल्यानं पोलीस कर्मचारी रामचंद्र खोन त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। 2009 ते 2019 या 10 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले। तेव्हा शरद पवार केंद्रीय मंत्री होते। कार्यकर्त्यांवर आणि प्रशासनावर दबाव होता। त्यामुळे स्वर्गातून येऊनही लोकांनी मतदान केलं असं वक्तव्य सुभाष देशमुख यांनी केलंय। मित्रपक्षांची आघाडी सन्मानपूर्वक असली पाहिजे, दुर्बलतेतून नव्हे तर देशातील जातीयवादी सरकार घालवण्यासाठी आघाडीचा निर्णय घेतला। हे देशाचं नेतृत्व करायला निघालेल्या कोणत्याही मोठ्या नेत्यांना विसरू नये असा सूचक इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांचं नाव न घेता दिलाय। युतीमध्ये आरपीआयला स्थान देण्यात न आल्यानं आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले नाराज आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा रामदास आठवलेंनी दिलाय। अकोल्यातील माना पोलिसांनी दरोडा, लुटमार आणि फसवणूक सारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या 9 जणांच्या अट्टल टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊसाहेब घुगे गस्तीवर असताना एका शेतात बसलेल्या 9 ते 10 लोकांच्या टोळक्याची त्यांनी चौकशी केली। त्यावेळी त्यांच्याकडून मिरची पूड, लोखंडी कापण्याची आरी, बनावट नाणी आढळून आलेत। एसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी अनेक आश्वासनं दिली होती। मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण असल्याची टीका शरद पवार यांनी दापोलीत केली आहे। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांचा आज 141वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय। गजानन महाराज संस्थानच्या वतीनं मागील आठवड्यापासून हा उत्सव साजरा करण्यात येतोय। आजच्या दिवशी राज्यभरातून गजानन महाराजांच्या भक्तांनी शेगावमध्ये हजेरी लावली आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आला। या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू काळ्या फिती बांधून मैदानात उतरले। काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ खेळाडूंनी या काळ्या फिती बांधल्या होत्या। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागलाय। पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात धीम्या गतीने झाली। भारताला अवघ्या 126 धावांची मजल मारता आली। 3 विकेट राखून ऑस्ट्रेलियानं विजय मिळवलाय। नवी दिल्लीत सुरू असणाऱ्या नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीनं विश्वविक्रम करत सुवर्ण पदक पटकावलंय। 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटामध्ये चौधरीनं 245 गुण कमावत हे पदक पटकावलंय। पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे। भारताकडून हल्ल्याच्या शक्यतेनं पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयात आपत्कालीन व्यवस्था कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। हा कक्ष 7 दिवस 24 तास काम करणार आहे। दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी मार्च काढला। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना या मार्चद्वारे आदरांजली वाहण्यात आली। ग्रीसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते। उत्तर ग्रीसमधील फ्लोरिडा शहरामध्ये 6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। संपूर्ण शहरावर बर्फाची चादर पाहायला मिळते। काही ठिकाणी नागरिक बर्फाचा आनंद लुटत आहेत। यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।